देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून 7 टप्प्यामध्ये लोकसभेसाठी देशात मतदान होणार आहे। त्यातला पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी पूर्ण झाला असून त्यात देशातील 21 राज्यांमध्ये 102 लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले आहे। तर आज दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 13 राज्यांमध्ये 89 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यात महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघही त्यात आहे। आज आपण इथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील होत असलेल्या मतदानासाठी आर्णी रोडवरील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वडगाव येथील मतदान केंद्रावर आहोत। आपण इथे बघू शकतो की या मतदान केंद्रावर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत असून उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दुपारच्या वेळेस मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता इथे शेडही टाकण्यात आले आहे, जेणेकरून 12-1 वाजताच्या दरम्यान मतदारांना इथे उभं राहता येईल आणि आपली मतदानाची प्रक्रिया पार पाडता येईल। आणि या उत्सवात प्रत्येक जण आपला हक्क बजावण्यासाठी आतुर असून मतदान केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांनी आपले बूथ टाकलेले आहेत आणि त्या बूथवर मतदार आपल्याला कोणत्या खोलीमध्ये जाऊन मतदान करायचे याची पूर्ण माहिती घेऊन मतदानाच्या उत्सवात सहभागी होऊ पाहत आहे। मी प्रवीण देशमुख, देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।